तुझं वय 40, पिरियड पण बंद झालाय आणि सोनोग्राफीमध्ये डर्मॉइड सिस्ट आहे, तर याचा अर्थ काय आणि पुढे करायचं काय? हे बघ, वय 40 आणि पाळी येत नसेल तर आपल्याला रक्ताच्या तपासण्या करायला लागतील. सोनोग्राफी तर तू केलीच आहेस आणि त्यामध्ये डर्मॉइड सिस्ट आहे. त्याचबरोबर आपली जी हार्मोन्स असतात, जी पाळीच्या रिलेटेड असतात, म्हणजे FSH, LH, AMH हे बघितले पाहिजेत. जर FSH, LH खूप हाय असतील आणि AMH खूप कमी असेल तर याचा अर्थ आहे की तुमची पिरियड जाण्याच्या मार्गावर आहेत किंवा गेले असतील. तर आपल्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज नाही आहे ना हे बघायचं. बरं, आपली ही काही सिस्ट आहे ती नक्की डर्मॉइडच आहे का आणखी कसली आहे? त्यासाठी आपल्याला ओव्हरीचे कॅन्सर मार्कर्स बघावे लागतात. ते पण आपण तपासून घेऊया. कारण डर्मॉइड सिस्ट जी असते ना, ती आपण जेव्हा जन्मतो त्याच वेळेला आपले काही पेशी असतात, जसे की केस असतील, आपल्या घामाच्या ग्रंथी असतील, दात असतील, याची एक सिस्ट बनलेली असते आणि ही जन्मापासून असते. पण ही जर मोठी होत असेल आणि काही कॅन्सरचे ट्यूमर मार्कर्स जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला लगेच सर्जरी करायला पाहिजे. किंवा ही गाठ ट्विस्ट होत असेल तर त्याला ट्विस्टेड ओव्हेरियन ट्यूमर म्हणतो, तर सुद्धा आपल्याला सर्जरी करावी लागेल.